हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅव अ नाईस डे. हॅव अ नाईस डे. 10:30 वाजता येणार आहे. तर आमच्या दिवसाची सुरुवात झाली आहे ओरिओ बिस्किट खाऊन. आणि आज सगळ्यांनी आवरलंय, सगळ्यांनी आंघोळ वगैरे केले, सगळ्यांनी आवरलं. आणि आज खूप इम्पॉर्टंट दिवस आहे, कारण वेदिकाचा इंटरव्ह्यू आहे पहिला आयुष्यातला. आणि ती खूप घाबरली. काय म्हटलीस? आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू आहे. खूप फाटते इंटरव्ह्यू देताना. मी पण गेलाय. आज मी पण ऑफिसला जाणार आहे गाईज. मी पण कॉलेजला जाणार आहे. 2 दिवस सुट्टी खाल्ल्यानंतर माझी आज इच्छा नाही अजिबात, पण मी जाणार आहे. जायला पाहिजे. बरं, आपण भेटूया नंतर. फक्त इंट्रो करण्यासाठी मी सुरू केलेला व्हिडिओ. संध्याकाळी भेटूया आपण डायरेक्ट. बाय बाय. चला गाईज, आज वेदिकाचा इंटरव्ह्यू आहे. ते खूप घाबरल्या. घाबरू नको, चिल राहा, चिल. काय नाही, आता जाताना घाबरणार आहे, तिथून हसणार आहे. बाय बाय गाईज. बाय बाय. येस, बाय बाय. हॅलो गाईज, मी चालले आता ऑफिसला. 2-3 दिवस मस्त सुट्टी खाऊन मी आता ऑफिसला चालले. आणि खरं सांगायचं तर माझी अजिबात इच्छा नाही ऑफिसला जायची, पण काय करायचं. ड्युटी गाईज, ड्युटी कम्स फर्स्ट. तिथे मला माझे सर, माझे बॉस येणार आहेत मला पिक करायला. मला अशी पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिसेस मिळतात आजकाल इथं आल्यापासून. माझे सर येणार आहेत मला न्यायला. थोडंसं चालायला लागणार आहे. सर तिथे येतील, त्यांच्यासोबत ऑफिसला जाईन. ऑफिसवरून परत आल्यानंतर मग आपण भेटू परत. ओके, टिल देन बाय बाय. सो गाईज, आय एम बॅक. खूप दमले आज, खूप दमले आज मी. पूर्ण अख्खा दिवस ऑफिसवर होते आणि 2 दिवसाचा गॅप घेतल्यानंतर ऑफिसवर गेल्यावर काय हालत होते, खूप घाण हालत होते. सॉरी फॉर द. खूप कंटाळा आला यार, खूप कंटाळा आला. ऑफिसवरून आल्याला मी घरी न जाता डायरेक्ट कुठेतरी गेले नाश्ता करायला. नाश्ता केला काहीतरी, चहा पिला आणि आता चालले. कारण दिवसभर फारसं काही खाल्लं पण नाही मी. आता जाते रूमवर आणि तिथेच भेटू आपण. बाय बाय. वेलकम बॅक. खूप थकलोय आम्ही. मी तर खूप थकले. मी खेळून थकली आहे. आणि मी आत्ता जस्ट आले. मी अजून आवरलेलं पण नाही. खूप थकले मी आज खरंच. आणि गाईज, माझी सकाळची इंटरव्ह्यू खूप चांगले गेली. हो, चांगले गेले म्हणजे म्हणजे त्यांनी जे प्रश्न विचारले होते त्याचे मी आन्सर दिले, पण तो जॉब मार्केटिंग किंवा म्हणजे जो सेलिंग त्याच्यासाठी होता. अच्छा. म्हणजे प्रोडक्ट सेलिंग साठी होता. तर त्यांना कसं पाहिजे असतं की म्हणजे बॉय पाहिजे असतो, म्हणजे त्यांना मुलगा पाहिजे असतो, जेणेकरून तो कसा गाडीवरून कुठे पण जाऊ शकतो, पण मुली पटकन नाही ना जाऊ शकत, असं त्यांचं म्हणणं आहे. मग तू सांगायचं नाहीस मी जाऊ शकते कुठे पण. पण त्यांनी मला डायरेक्टली असं नाही सांगितलं की हा इंटरव्ह्यू आम्ही त्या मुलांसाठीच घेतो. आम्हाला सर बोलले आमचे, तेव्हा आम्हाला समजलं. पण गाईज, मी म्हणजे सगळ्यात पहिली इंटरव्ह्यू होती आणि एक्सपिरियन्स खूप छान होता. मला खूप बरं वाटलं त्याच्याशी. सगळ्यात पहिली गोष्ट, कॉन्फिडन्स माझा वाढला झाला. येस, खूप बरं वाटलं की मी याच्यानंतरची इंटरव्ह्यू देऊ शकते. मी अजून, मला असं हे झालं होतं की मी अजून देऊ का असं, म्हणजे अजून डबल वेळा असं मला वाटत होतं. एवढी चांगली इंटरव्ह्यू केली होती. सो गाईज, आमच्या शिव्यांवर आम्हाला जज करू नका. आम्ही खूप टॅलेंटेड आहोत. अजून तुम्हाला खूप काय बघायचं आहे. मग तुम्हाला कळेल आम्ही कसे आहे, आम्ही कशा होत्या, एक्झॅक्टली कशा आहोत समजेल. आम्ही नुसती मस्ती नाही करत. आमच्यामध्ये टॅलेंट पण आहे, स्किल म्हणजे टॅलेंट सगळं आहे. जसं आम्हाला कोण जज नाही करू शकत, कोण काय बोलू नाही शकत. हिम्मत पण आहे ब्लॉग करायची हिम्मत आली, म्हणजे हिम्मत पण आहे. हा ना. ठीक आहे. एवढ्या सगळ्यांसमोर आम्ही एवढं बोलतोय आणि न लाजता काय पण. सगळी मस्ती दाखवते आमची. सगळी मस्ती, काही आम्ही ठेवत नाही गायचा. फक्त काही शिवाय आम्ही कट करतोय, नाहीतर त्याला बीप लावतो, नाहीतर आम्हाला बॅन करतील युट्यूब वाले. बाकी काही नाही, नाहीतर ते पण टाकलं असतं. होय. गाईज, प्लीज आम्हाला कोऑपरेट करा. चॅनलला लाईक
सॉरी व्हिडिओजना लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेअर करा, जेणेकरून Share आमचे करा. सबस्क्रायबर्स वाढतील, आमची फॅमिली, आपली फॅमिली वाढेल, आपली फॅमिली तयार होईल एक. होईल एक. हा वा, असं आपण प्रॉपर ब्लॉगर सारखं बोलतो. येस असू दे, आम्ही शिकतोय हळूहळू. शिकतोय जायचं. आता आम्ही खूप दमलो, मग काहीतरी खायला जाणार आहे. काहीतरी आम्ही तर खाणार, त्यानंतर परत जेवणार जेवणार आणि मग मस्ती करणार, मस्ती. हा, आणि ती तुम्हाला मस्ती करणार. दाखवणार. हा, आणि ती तुम्हाला दाखवणार आणि नंतर झोपणार. येस. आतासाठी बाय बाय. बाय बाय. इश्क सारा बंद केलेला, काय म्हणलीस? हा बंद केलेला मी व्हिडिओ. गाईस चिकन खायला या, गाईस चिकन खायला या. तोंडाला पाणी सुटलं. येस. हो, रडा लागले. कोणासोबत बोलते? अगे नाही. व्लॉग चालू आहे. सिरियसली इकडं असं झालंय. Yes. मी घाबरली ना. तर मला वाटलं VC वगैरे चालू आहे कोणाचं. गाईज जे पोरी जेवण आलेत. गाईस बाहेर खूप थंडी आहे, बाहेर कोणी जाऊ नका. खूप जास्त. हो नाही, थंडी आहे आज खूप. मला तरी गरम गरम व्हायला लागलं, म्हणजे ताप आल्यासारखं. आणि रूम मध्ये तुम्ही गाईज यांना पण समजलं की मी झोपलेलीच असते नेहमी. सारखी झोपलेलीच असते. मी खूप आळशी आहे, माहिती आहे, खूप आळशी आहे. पण आता जरा आळस कमी आलाय माझा. आता जरा आळस कमी आलाय. चांगली गोष्ट आहे. माझ्या कोल्हापूरच्या मित्रांना, मित्रमैत्रिणींना मी आता आळशी नाही आहे. आता अशी नाहीये. पोरगी वर्क करते, ऑफिस मध्ये जाऊन खूप काम करते, खूप लोड आहे बिचारीच्या डोक्यावरती. खूप खूप. आणि ही व्लॉग पण सुरू केलंय आजकाल हा. नवीनच. मग तो परत एडिट करा, होय. मग तो परत टाका, नंतर परत तुमचे व्ह्यूज नाही आले किंवा तुमचे लाईक्स नाही आले की ते परत टेन्शन घ्या. नाही, मी टेन्शन नाही घेत. खरं लाईक करा तरी पण. हा. मी टेन्शन नाही घेत. मग ठीक. आज मंजिरी नाही आहे गाईस. हा, आज मंदिरी नाही ना, असं. मजा आली असते अजून. होय. guys. सकाळपासून मला वाटलं की ती उद्या जाणार आहे, ती गावाला गेली. ते गावाला गेली. आणि आज सकाळपासून मी तिला बघितलेलं पण नाही. ती गेली मला न सांगता. ती मंजिरी पडवळ, जर तू व्लॉग बघत असशील तर मी आज खूप ब्रुटली हॉरर मूवी डाउनलोड करून आणलेला, पण तू नाही आहेस. हा. तू मिस केलंस. आता ह्या दोघींना जर दाखवलं तर ह्या दोघींना मला सांभाळत बसायला लागणार. मग मला सांभाळायला कोण नसणार. कोण नसतं तेच. तेच, त्यामुळे मी आज तो मूवी नाही बघणार आहे. आम्ही त्याच्या बदली धुरंधर बघणार आहे. धुरंधर 3 तास. मी अजून जेवलेले तू नाही. अजून जेवली नाहीस ना? नाही ना. कधी जेवणार? आता जेवणार. त्यामुळं जेवण झालं निवांत मूवी बघत बघत झोपणार. सकाळी उठून तुमच्यासाठी ब्लॉग एडिट करणार. बाय द वे माझे 30 सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले होते. Oh, congratulations. मला वाटलं नव्हतं 3 दिवसात. किती दिवस झाले? आज 5वा दिवस आहे. 30 झाले? होय. Oh, थँक्यू. थँक्यू गाईज, थँक्यू. असेच 30चे 300, असेच 30,000, मग 3 लाख, मग 30 लाख असे पण चालतील मला. किती भारी होईल नाही? हळूहळू नको, थोडंसं स्पीड येऊ दे. बरं गाईज, मी झोप येते मला यार, खूप झोप आल्या. आज खूप कंटाळा आला. डोकं दुखायला लागलंय सगळ्यांचं, तिघींचं पण. तिचं माहित नाही, आमच्या दोघींचं तरी लय दुखायला मला लागलं. तर असं वाटायला लागलं की किती लोड आहे बाबा डोक्यावर. हा, मला पण आज असंच खूप दिवसांनी असं जाणवलं. पण असू दे, काय रोज आम्ही मज्जा करतोच. एक दिवस जरा कंटाळा. आणि सकाळी लवकर जाते, त्यानंतर परत कॉलेजमध्ये काही काम असतं ते घर लावा, परत माती चेंज करा, खत द्या, पाणी द्या, हे सगळं बघत राहायचं. आणि सध्या कोपऱ्यावर बनवतो, त्यासाठी पण सगळं ते पाण्याचं येत नाही, त्यात ते एवढं कोणाला नाही जमत नाही. अजून काय सगळं सर्व ते असं करते, एखादा गिरडा तुम्ही बघा ना, तुम्ही ॲमेझॉनवरून मागवा. हे खूप आहे त्याचं त्याच्यावर टेन्शन की कसं हँडल करायचं. परत आता तुला काय झालं, पोलीस पुरे कोणाला फोन करा, या प्लीज या मला द्यायला काम करा. मग ते सांगा मी तिकडे असं सांगा. मग त्यांचं टेन्शन करतात, काम करतात, काहीच नाही करत. हां, पण तेव्हा आपण बघू शकतो की काम करतो, प्रॅक्टिस करायची. 2 hours later.
आज तुझ्या बोलण्यावरनं वाटते तुझं डोकं सटकलेलं. खूप जास्त आज सटकलेलं माझं केवढी डोकं. बोलायला प्रत्येक पोराने बिचारी. माझं डोकं आज सटकवलेलं माहितीये? पोरं अशीच असतात माहिती आहे. माझे पण सगळे मित्र इतकं पिडतात. 4 वर्ष झालं पिडायला लागलं, अजून 1 काय वर्ष तर. पिडणार आहेत. पण असू दे, जसे आहेत तशी चांगले आहेत चांगले बिचारे. आहे, तेच म्हणूनच तर नंतर ते झालं. परत आम्ही संध्याकाळी खेळायला गेलो, लगोरी खेळलो आणि तेच ना पोरांसोबत. तर पोरांचं धावण्याची स्पीड आणि आमची स्पीड खूप जमीन आसमानाचा फरक आहे. सो आम्हाला एवढं कुत्र्यासारखं धावावं लागतं ना तिथे, पण मजा येते गाईज. आमचे 3 महिने राहिलेत लास्ट, म्हणून आम्ही खूप मजा करतो त्या पोरांसोबत. खूप बॉन्डिंग 3 झालंय. महिने, माझं अजून 1 वर्ष आहे. मला कंटाळा आला आताच विचार करून 1 वर्ष कसं काढायचं. आणि फक्त आत्ताच 3 आला माझ्या महिने एका राहिलेत. मित्राचा फोन आलाय. सो गाईज आम्ही व्लॉग इथेच व्लॉग थांबवत नाही. अच्छा, आपण थोड्या वेळात भेटू. ओके, थोड्या वेळात भेटू. Yes. Yes, guys. बाय बाय गाईज. Hi Hi, guys. guys. Welcome Hello. back. थांबा, माझे केस नीट करू द्या मला. अग बाई. Guys, खूप हाय झोप येते. गाईज. आज काय मज्जा मस्ती एवढी नाही झाली. एवढी नाही झाली कारण आज खूप कंटाळा आलाय आम्हाला. तिघींचं पण डोकं डोकं दुखायलंय. दुखायला. फक्त तिघींचं नाही तर वरची एक पोरगी खाली आमच्याकडं. हा, गो- जी आमची ज्युनियर आहे तिची हा. पण डोकं दुखतंय. म्हणजे आज खूप त्रास सगळ्यांनाच काय ना काहीतरी त्रास व्हायला लागलाय. गाईज वेदर कंडिशन चांगली नाही. आज अचानक थंडी पडल्या. खरीच इथे थंडी पण पडली. वेदरची पण कंडिशन चांगली नाही आणि आमची पण चांगली कंडिशन नाही. चांगली नाही. सो आणि आज लवकर झोपायला लागेल. उद्या उपवास आहे. वर्षाची पहिली अंगारिका संकष्टी आहे. येस. लक्षात असू द्या, आम्ही सांगतो आठवण आणि करून मी देतो. आयुष्यात पहिल्यांदा अंगारकी संकष्टी धरणार आहे. आमच्या सोबत राहून खूप चांगले परिणाम होत आहेत हो या बाळावर. येस मी खूपच जास्त स्पिरिच्युअल व्हायला लागले. बाजूची काकी पण आज आम्हाला बोलली तुम्ही खूप जास्त देवाचं करताय. होय. हो, आम्ही बोललो ना की उद्या आम्ही घरी चाललो अंगारिका संकष्टी आहे, तर ती बोलते तुम्ही खूप जास्त देवाचं वगैरे करताय असं नोटीस केलं ते. होय. आम्ही नुसत्या शिवाय अजिबात देत नाही. हा, शिव्यांवर अजिबात जज करू नका आम्हाला. आम्ही खूप स्पिरिच्युअल पण आहे. डोंट जेवढी पाप करतो तेवढी आम्ही पुण्य पण कमवतो. पाप नाही करत आम्ही. काय पाप पाप आम्ही करत नाही म्हणा, पण हा, ते तर नको लावूस ग. काय लावतेस तू? ते लावायला आम्ही वेदिका मस्तपैकी लगोरी खेळताना खूप पडलेली खूप आहे. लावलंस ते. होय. कमीच लाव. तर चिकचिकीत होतं. ती आज पण पडलीस? नाही, नाही. ही जशी पडली त्याच्या दुसऱ्या दिवशीच एक पोरगा तिथे पडला, पण त्याचे दोन्ही हात असे घसपटले गेले. कोण? तर गाईज आम्ही आज उद्या काय व्लॉग होईल की नाही माहित नाही. कारण उद्या हे सगळ्या मला सोडून चालत घरी. गाईज आम्ही उद्या घरी जाणार आणि हिला पण जर सुट्टी मिळाली तर ही पण घरी उद्या जर जाणार मला आहे. सुट्टी मिळाली तर मी घरी जाईन चुकून. मग तुम्हाला कदाचित कोल्हापूरचा vlog बघायला. Yes. हा, चुकून. चुकून. खूप लांब आहे तसं कोल्हापूर इथून. त्यामुळं 3 तास 3 तास जायचं, 3 तास यायचं. प्रवासातच दिवस जाणार आहे बाळ तुझा. होय. म्हणूनच कदाचितच बघायला मिळेल तुम्हाला. आणि परवा येणार आहोत. वेदिका फक्त 3 दिवसांनी येणार आहे. मंजिरी आणि मी. तू 3 परवा. दिवसासाठी चाललीस वेदिका? तिचे का? मम्मी पप्पा पंढरपूरला मम्मी झाले. पप्पा पंढरपूरला आजी घरी एकटी आहे, त्याच्यासाठी आजी सोबत कोणतरी पाहिजे म्हणून ती चाललेली आहे. अच्छा. व्यक्तिमत्व चांगलं आहे हो. म्हणून उगाच नाही. रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडायला चालते मी. हा. आणि म्हणजे आता तू बुधवारी येईल? बुधवारी नाही, मंगळवार बुधवार गुरुवार. नाही, तू आणि मंगळवार मंजिरी सोडून. बुधवारी येणार. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. ओके. शुक्रवारी वेदिका मग परत maybe येईल. मत परिवर्तन होऊ शकतं. शनिवार रविवार पण राहू कदाचित शकता. राहू शकते. हा, सुट्टी आहे. असं ह्या अंदाजे ती सुट्टी घेऊन चाललेली आहे. सरांजवळ प्रस्ताव मांडलेला आहे, सरांनी कौल दिलेला आहे. दोन्ही पण सरांनी कौल दिलेलं आहे हा, की तर जा तू रेग्युलर अटेंड त्या GR ला लवकरात लवकर म्हणजे अंमलबजावणी करण्यात येणार आहे आणि ती येणार नाहीये इथे. येस. एवढं मला तरी म्हणजे असं ती मनापासून येणार- वाटतंय की ते डायरेक्टली सोमवारी प्रकट डायरेक्टली होईल. सोमवारीच येणार. हो. बघ, हो म्हटली ती. प्रूफ आहे, Yes, प्रूफ आहे. बाळ व्लॉग कोण करणार? हा, कोण बनवणार? तुम्ही आहात ना. आम्ही आहोतच. मेन कॅरेक्टर नको, त्यांना शिव्या ऐकायचे असतात. काही म्हणा, पण ब्लॉगच्या निमित्ताने वेदिकाच्या शिव्या मात्र तोंडातल्या कमी होणार आहे. होय गाईज, खरं सांगू, जर त्या शिव्यांचं जे कटकट केलंय मी
ते शिवांचं जर एक शॉर्ट टाकलं तर माझं चॅनल असं 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 ग्रो होईल. येस. पण आम्ही टाकत नाही. आणि असं असं बॅन होईल लगेच. हा गाईज खूप झोप येते गाईज. गाईज झोपतो आम्ही. डोळे बघू शकता पूर्ण आत माझे गेले. बघा पुरे गेलेत. कामात ना गेलो आम्ही. खरंच दमलोय आज. आज आम्ही झोपतो. खरंच आज उद्या तुम्हाला छोटंसं काहीतरी देईन बघायला. बघा. रील स्टार्ट करू आम्ही. हा रील्स नक्की नक्की रील्स नाही शॉर्ट्स नक्की स्टार्ट करू. आणि ज्या दिवशी इथं ह्या चॅनलवर 10,000 सबस्क्रायबर्स कम्प्लीट होतील मी माझं इन्स्टाचं अकाउंट त्या दिवशी पब्लिक करेन. ओके ओके. ह्यांना पण करायला लावेन. मी सलोनीला यूज नाही करत पण ज्या दिवशी 10,000 complete होईल. Insta चालू करेल 2-3 महिन्यांनी. पब्लिक आहे की माझं पब्लिक नाही आहे. ते प्रायव्हेट आहे बट ती करणार पब्लिक. करणार पब्लिक. ओके. पण तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे त्यासाठी. इथं नुसतं असं करायचं तुम्हाला. प्लीज ते असं करा. हा. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब, लाईक अँड शेअर दिस व्हिडिओ. हां अँड ऑल्सो कमेंट. चांगल्यावाल्या चांगल्यावाल्या कमेंट हा. करा. आणि नाहीतर तुमका माहितीच असं आम्ही कोकणी असं आम्ही काही करू शकतो. आम्ही पण कोल्हापुरी आहे. मी पण काही करू शकते. माहिती आहे ना काय जणू आम्ही कोकणकार असो. मी तर प्रॉपर मालवणचा असोय आणि आम्ही इंगुर्लेकर. नाद नाही करायचो. हा. कोकणातले असो कोकणातले. उठता बसता तोंडात मालवणी येता. मग काय तर. आणि काय सांगायचं होतं मला. थांबा मी विसरले तुमच्यामुळं. लाईक शेअर हां आमच्या कॅमेराचं क्वालिटी जरा चांगली नाही आहे. हा. कारण फोन आमचा जरा गणका आहे थोडासा. Yes. लवकरात लवकर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. Improvement लवकरात होईल. लवकर येईल आमच्या तुमच्या हातात नवीन phone. कृपेने आमच्या हातामध्ये मोबाईल आहे. येस कदाचित आमच्या कृपेने पण येऊ शकतो. येस. ते आमच्यावर मॅटर करतं. हां नाही मला तुमचीच कृपा पाहिजे. ओके चालेल. तुमच्या सगळ्यांची कृपेने मिळून. सर्व काही होऊ शकतं. फक्त तुम्ही कृपा करा. सबस्क्राईब आपली करा. आपण फॅमिली जरा वाढवूया. वाढवूया. तयार करूया. चांगली अरे ग्रो करूया. बापरे. येस. युट्यूबची फॅमिली. युट्यूब फॅमिली. येस. सो गाईज झोपतो आम्ही आता. सो गाईज टेक केअर. बाय. गुड गुड नाईट. नाईट. स्वीट ड्रीम. उद्या भेटू. उद्या भेटू. उद्या की परवा माहित नाही पण भेटू. हा. येस. नक्की भेटू. नक्की भेटू. नक्की भेटू. तोपर्यंत बाय. बाय. गुड नाईट. गुड नाईट.